जालना शहरातील शासनाच्या योजनेपासून अनेक दिव्यांग जालना शहरातील राजकीय पक्षासह जिल्हा प्रशासन आणि दिव्यांगाकडे फिरवली पाठ। आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शासनाच्या योजनेपासून अनेक दिव्यांग वंचित झाले आहे। जालन्यातील राजकीय पक्षासह जिल्हा प्रशासनाने दिव्यांगाच्या प्रश्नाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे। अनेक दिव्यांग घरात बसून आहे, त्यांना चालण्यासाठी शासनाने साधन दिले नसल्याने जिल्हाधिकारी तहसील कार्यालय महानगरपालिकेपर्यंत पोहोचू शकत नाही। यामुळे शासनाच्या योजनेपासून दिव्यांग वंचित राहत आहे। जालना शहरातील शनी मंदिर येथील दिव्यांग सुनील अशोकराव जोशी, रेखा अशोकराव जोशी, अशोक बाबूराव जोशी एका कुटुंबात तीनही दिव्यांग असून शासनापासून वंचित झाले आहे। शासनाने दिव्यांगांसाठी योजना राबवावी अशी मागणी जोशी कुटुंबियांनी केली आहे। सांगा, आता तुम्ही दिव्यांग असून तुम्हाला कुठलंही चालता येत नाहीये, चालण्यासाठी कुठलं साधन नाहीये, तुम्हाला दिव्यांगाची आतापर्यंत कोणची योजना तुमच्याकडे लागू झालेली आहे? मला कोणतीच योजना चालू नाही आहे। फक्त आपण दिव्यांगाचं ते हे काढलेले मी त्याचे पगार भेटते मला 1,500 रुपये महिना, आणि मला स्वतःचं घरदार वगैरे काही नाही आहे। मला काहीतरी घरकुला वगैरेसाठी काहीतरी मदत करावी सरकारने। मला जागेवरचं उठून उभं सुद्धा राहता येत नाही आहे। माझी परिस्थिती आहे। माझी आई स्वयंपाक काम करते, माझ्या वडिलांना सुद्धा ऐकू येत नाही, दिसत नाही, ते सुद्धा घरीच आहेत। तर माझा विचार करावा आणि काहीतरी मदत करावी सरकारने। दिव्यांग किती आपल्या घरामध्ये? माझी आई सुद्धा दिव्यांगच आहे। माझे वडिलाला ऐकू येत नाही, दिसत नाही। माझ्या आईचा पाय पण आईला पायाने चालता येत नाही, हात सुद्धा मोडलेला आहे आईचा। आता तुम्हाला सरकारकडे काय मागणी करणार तुम्ही प्रशासनाकडे? माझी हीच अपेक्षा आहे बाबा, या सगळ्या गोष्टी लक्षात धरून त्यांनी मला ज्या दिव्यांगासाठी काहीतरी योजना आहे त्या मला उपलब्ध करून द्याव्यात आणि घरकुलासाठी सुद्धा स्वतःच्या जागेसाठी काहीतरी मदत करावी। आपलं नाव काय? माझं नाव सुनील अशोकराव जोशी, राहणार जालना।